नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. मावळ लोकसभेचे इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नवी मुंबई येथे जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी महाविकास आघाडीसह इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून बाईक रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्याचा पत्रक सर्वसामान्य मतदारांमध्ये वाटप करून संविधान वाचवण्यासाठी कार्यरत असलेल्या इंडिया आघाडीच्या उमेदवाराला म्हणजेच संजोग वाघेरे पाटील यांनाच प्रचंड बहुमतानं निवडून द्या असं आवाहन करण्यात आलं. वडखळ पोलीस ठाणे हद्दीत वाशीतील नारवेल बेनवले बेडी येथील आरोपीनं अल्पवयीन मुलीसोबत प्रथम मैत्री करून त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर तिला फूस लावून अनेक वेळा वाशी गावातील मिठागर असलेल्या मैदानात नेऊन तसंच मुंबई येथे राहणाऱ्या काकीच्या घरी नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. या गुन्ह्यातील आरोपीवर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई करत आहेत. आंतरराष्ट्रीय चलन कमी दरात उपलब्ध करून देतो असं सांगून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं पर्दाफाश केलाय. ही टोळी मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरात लोकांची फसवणूक करत होती. हसन मुसा शेख वय 29 वर्ष, वाहावली अमीर अली खान वय 26 वर्ष, हैदर नयान शेख वय 32 वर्ष, माजिद अली ताहिर हुसेन वय 39 वर्ष, फरजान उर्फ काजली अमीरुल्ला शेख वय 39 वर्ष या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या आरोपींकडून एकूण 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील बेलापूर परिसरात जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. आपल्या पक्षाला सर्वाधिक मतदान व्हावं हा त्यांचा प्रयत्न असून त्यासाठी त्यांनी मतदारांना साथ घातली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचार फेरीत सहभागी झाले. आपल्या देशाला महासत्ता बनवणारी ही निवडणूक आहे. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचं आहे असंही शिंदे म्हणाले. तुम्ही 24 तास काम करणाऱ्यांना निवडून द्याल की घरात बसून फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता लगावला. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसे पक्षांचे शक्ती प्रदर्शन वाढत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं चौक बाजारपेठमधून इंडिया आघाडीच्या वतीनं भव्य रॅली काढून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीतर्फे खासदार श्रीरंग बारणे आणि इंडिया आघाडीच्या वतीनं संजोग वाघेरे यांच्यात काटेकी टक्कर आहे. एकाच वेळी एकाच दिवशी चौक परिसर, दोघांच्या रॅली आणि जाहीर सभेने वातावरण ढवळून निघालं आहे. यावेळी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून सोडला आहे. खालापूर तालुक्यातील वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार आणि असंख्य वारकऱ्यांनी उंबरे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा जाहीर केला. आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीनं आपल्या देशाला महासत्ता बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा 400 पारचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ खालापूर तालुक्यातील उंबरे येथे नमो संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार यांनी बारणेंच्या विजयाचा संकल्प केला. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.